म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इतिहासामध्ये मी असा पहिलाच विद्यार्थी असेल, मला असं वाटतं, की ज्याने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेवरती पेनल्टी लावली. आता पेनल्टी कितीची लावली? टोटल फी 94,000 रुपये, त्याच्यावरती 9% व्याज आणि त्याच्यावरती 50,000 रुपये पेनल्टी कॉलेजने मला नेक्स्ट फोन झाल्यानंतर 10 मिनिटात अकाउंटवरती ट्रान्सफर केले. नमस्कार, माझं नाव प्रसाद गाडे. आजकाल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात नावाजलेली संस्था, शासकीय अभियांत्रिकी विद्यालय, याचे बरेचसे व्हिडिओ आजकाल पाहायला मिळतात आहे. एक विद्यार्थिनीचा मी व्हिडिओ पाहिला जिथं ती फी संदर्भात स्वतःची एक व्यथा मांडत आहे. अशा बऱ्याचशा केसेस आहेत. माझा वैयक्तिक अनुभव जर विचाराल तर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे त्यातले बहुतांश स्टाफ हा विद्यार्थ्यांना सपोर्ट करतो, पण खास करून अकाउंट सेक्शन असेल, स्टुडंट सेक्शन असेल, ते विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने काम करत नाहीत. म्हणजे माझा हा वैयक्तिक अनुभव आहे, तो मी तुमच्यासमोर सांगतो आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर एक तर तुम्हाला CET क्रॅक करावी लागते किंवा तुम्हाला गेट क्वालिफाय करावं लागतं. सो 2015मध्ये मी गेट क्वालिफाय करून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी MTechसाठी ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर 6 दिवसातच म्हणजे मला ॲडमिशन कॅन्सल करावं लागलं. आता ते कॅन्सल करायचं कारण काय, तर मला एका ठिकाणी चांगला जॉब मिळाला. ॲडमिशन घेतल्यानंतर जे ॲडमिशन इन्चार्ज होते, मी त्या सरांना भेटलो. सरांना म्हटलं, सर माझी अशी अशी अडचण आहे, मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं MTech करण्यासाठी, पण मला MTech केल्यानंतर म्हणजे ॲडमिशन झाल्यानंतर 2-3 दिवसातच मला एक जॉब ऑफर आली आणि मला त्यामुळं पूर्ण वेळ जॉब करत करत कॉलेज पूर्ण वेळ करता येणं शक्य नव्हतं. आणि ती सरांनी अडचण समजून घेतली आणि त्याबाबत त्यांनी सांगितलं की हरकत नाही, तू ॲडमिशन घेऊन 6 दिवस झालेत. असं बोलल्यानंतर त्या सरांनी मला सांगितलं की तू स्टुडंट सेक्शनकडे जा, ॲप्लिकेशन दे ॲडमिशन कॅन्सलेशनचं, त्याच्यानंतर जी काय प्रोसेस कंप्लीट होईल त्याच्यानंतर अकाउंट सेक्शन तुझी फी परत करेल. आणि सरांनी लिहून दिलं अकाउंट सेक्शनला की विद्यार्थ्याची फी परत केली जावी कारण त्याने ॲडमिशन कॅन्सल केलेलं आहे. आता एवढे सगळे प्रोसेस झाल्यानंतर मी निवांत होतो की बाबा चला, सरांनी आश्वासन दिले आणि माझ्या मनात म्हणजे शंका आलीच नव्हती की हे फी परत करणार नाहीत असं काही होईल. सगळी प्रोसेस केली. स्टुडंट सेक्शनला ॲप्लिकेशन दिलं, ते नंतर ते ॲप्लिकेशन घेऊन बरेचसे प्रोसेस असतात, त्याच्यानंतर अकाउंट सेक्शनला दिलं. त्यांनी सांगितलं की सगळी प्रोसेस कंप्लीट व्हायला एक 15 दिवस तरी लागतील. आणि मी पण त्या आशेनं की चला 15 दिवसानंतर आपण येऊ आणि 15 दिवसांनी आपल्याला आपली जे काही 94,000 रुपये फी होती, ते सांगायचं राहिलं की फी 94,000 रुपये होती, ती परत मिळेल. सो मी 10-15 दिवस वाट पाहिली. मी ज्या ठिकाणी मला रुजू व्हायचं होतं त्या ठिकाणी रुजू झालो आणि पुढची प्रोसेस तिकडे सुरू होती. 10-15 दिवसांनी मी परत कॉलेजला आलो आणि कॉलेजच्या अकाउंट सेक्शनला गेलो आणि त्यांना सांगितलं की सर अशी अशी मला फी परत घ्यायची आहे, मी या तारखेला ॲप्लिकेशन दिलं होतं, तर माझं ते कुठपर्यंत आलं प्रकरण, फी जर आली असेल तर कृपया मला फी परत द्या. मला त्या सरांचं नाव माहीत नाही अकाउंट सेक्शनला, पण टोपी घातलेले सर असायचे. जर कोणी त्यांना ओळखत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या सरांनी मला धक्काच दिला. त्यांनी सांगितलं की तुझं ॲडमिशन झालेलं आहे आणि ॲडमिशन तू स्वतः कॅन्सल केलेलं आहे, त्यामुळे आम्ही फी तुला परत देऊ शकत नाही. हे ऐकून माझी म्हणजे पायाखालची जमीन सरकणं म्हणतात ना, तसाच प्रकार झाला होता की बाबा 94,000 रुपये छोटी रक्कम नाही. आणि ती पण कशी बशी जमा करून 94,000 रुपये फी भरली होती. आणि फी भरूनसुद्धा कॉलेजनी आश्वासन देऊनसुद्धा ॲडमिशन कॅन्सल केल्यानंतर फी परत देईल हे आश्वासन देऊनसुद्धा त्यांनी 10-15 दिवसांनी म्हणजे ॲडमिशन कॅन्सल झाल्यानंतर त्यांनी सांगितले आम्ही तुझे पैसे परत देऊ शकत नाही. त्यांनी असं बोलल्यानंतर माझ्यासमोर 3 ऑप्शन होते. पहिला ऑप्शन हा होता की फी परत देत नाही म्हटल्यानंतर तो विषय तिथंच संपू द्यायचा. 94,000 रुपये, 94,500 एक्झॅक्टली नंबर सांगतो तुम्हाला, 94,568 रुपये कॉलेजला दान दिले असं समजायचा, हा एक ऑप्शन होता. दुसरा ऑप्शन हा की कॉलेजला विचारायचं की सर ठीक आहे तुम्ही फी परत देत नाही, पण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेला ॲडमिशन मिळणंच एवढं अवघड आहे, मला ॲडमिशन मिळालं आहे, तर मी परत कॉलेज कंप्लीट करतो, 2 वर्षाचं MTech आहे ते कंप्लीट करतो. हा दुसरा ऑप्शन होता. तर पहिला ऑप्शन मी म्हटलं की हा ऑप्शन तर आपण नको घ्यायला कारण 94,000 रुपये छोटी रक्कम नाही. दुसरा ऑप्शन होता की कॉलेजमध्ये परत सांगायचं की मी कॉलेज करतो, तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करू नका. आणि तिसरा ऑप्शन काय होता, जे हा व्हिडिओचा सारांश आहे तो मी सांगेल, पण पहिले दुसऱ्या ऑप्शनवरती सांगतो. कॉलेजला ज्यावेळेस असं सांगितलं की मी कॉलेज करतो बाबा, तुम्ही जर माझं ॲडमिशन पैसे
परत करत नसाल तर मला कॉलेज करू द्या. त्याच्यावरही त्यांनी ॲप्लिकेशन दे, HODला ॲप्लिकेशन दे, प्रिन्सिपलला ॲप्लिकेशन दे, ह्याला ॲप्लिकेशन दे, 10-15 ॲप्लिकेशन लिहून घेतले. त्याचाही निकाल, त्याचाही सारांश एवढाच की नाही, तू आता ॲडमिशन एकदा कॅन्सल केलं तर तू कॉलेजमध्ये परत बसू शकत नाही. म्हणजे एका साईडने पैसे पण परत नाही द्यायचे, पहिले पैसे परत द्यायचं आश्वासन द्यायचं, त्याच्यावर ॲडमिशन कॅन्सल केलं, ॲडमिशन कॅन्सल झाल्यानंतर पैसे देत नाही म्हणून सांगायचं. पैसे नाही देत म्हटल्यानंतर बाबा विद्यार्थ्यांच्यासमोर ऑप्शनच काय असतो की बाबा ठीक आहे सर मला कॉलेज तरी करू द्या, कॉलेजही करू द्यायचं नाही. एवढा सगळा गोंधळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अकाउंट सेक्शननी माझ्यासोबत घातला. तिसरा ऑप्शन माझ्यासमोर एकच राहिला होता, ते म्हणजे की कॉलेजच्या अगेन्स्ट एक लिगल प्रोसेस करायची. 2017मध्ये 2016-15मध्ये मला एवढं लिगल ज्ञान नव्हतं की बाबा कन्झ्युमर कोड काय असतं किंवा कॉलेजच्या अगेन्स्ट केस कुठं करायची, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण अशाच काही NGOज होत्या, ऑनलाईन मी माहिती सर्च केली, मला असं कळालं की कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या अगेन्स्ट किंवा कोणत्याही कॉलेजच्या अगेन्स्ट विद्यार्थी कन्झ्युमर कोर्टात केस टाकू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे सरकारी महाविद्यालय होतं. आता हे म्हणजे स्वायत्त संस्था झाली, म्हणजे स्वतःची एक युनिव्हर्सिटी झाली, CIP टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पण तरीही ती RTIच्या अंडर आत्ताही येते आणि तेव्हाही यायची. 2015मध्ये मी ॲडमिशन कॉलेजमध्ये घेतलं होतं. 4-5 महिने मी जाऊ दिले. मी असा विचार केला की कॉलेजकडून काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल, पण मला काहीही कॉलेजकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यानंतर 2016 म्हणजे वर्षभर मी कॉलेजमध्ये इतक्या RTI टाकल्या, मी सगळी माहिती काढली की त्या शैक्षणिक वर्षात किती विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालं, त्या शैक्षणिक वर्षात किती विद्यार्थ्यांनी किती फी भरली, त्या शैक्षणिक वर्षात मुलांची अटेंडन्स काय, किती टोटल एनरोलमेंट आहे, किती जणांनी फी भरली नाही पूर्ण, ती फी भरण्यासाठी कॉलेजने काय प्रयत्न केले, ही सगळी माहिती मी काढली. आणि माझ्यासमोर धक्कादायक माहिती मिळाली. म्हणजे माझ्याच बॅचमध्ये असे काही विद्यार्थी होते ज्यांनी पूर्ण फी भरली पण नव्हती. म्हणजे फी जर समजा 94,000 म्हणजे जवळपास 95,000 असेल, त्यांनी 1,000 रुपये 5,000 रुपये अशी फी भरून ॲडमिशन घेतलेलं प्रोव्हिजनल. आणि असं सांगितलेलं की आम्ही फी टप्प्याटप्प्यानं देऊ. तशी सुविधा, तशी ऑप्शन कॉलेजने त्यांना दिलं होतं. पण त्या केसेसला ज्यावेळेस मी माझ्या केसेससोबत कम्पेअर केलं, मला असं वाटलं की माझ्यासमोर तर ह्यांनी ऑप्शनच सोडला नव्हता कसला. त्यामुळं लास्टचं ऑप्शन मी सगळी माहिती कलेक्ट केली आणि कन्झ्युमर कोर्टात 2 जून 2017ला केस केली. आता ही तारीख खूप महत्त्वाची आहे, कारण केस केल्यापासून केस निकाल येईपर्यंत 2 वर्ष 8 महिने 2 वर्ष 4 महिने आणि 28 दिवस गेले. निकाल हा 30/12/2019ला लागला. आता हा निकाल काय लागला हे सांगण्या अगोदर मी सांगतो की ह्या केसेसमध्ये झालं काय. केस फाईल केली. मी तुम्हाला सांगू इच्छितो की कन्झ्युमर कोर्टात केस करणं खूप इझी आहे जर तुमची केस जेन्युइन असेल. मी त्यावेळेस वकील अफोर्ड करू शकत नव्हतो, त्यामुळं मी वकिलाच्या नादी नाही लागलो. कारण एकतर वेळ नव्हता आणि दुसरी गोष्ट वकिलाला द्यायला पैसेही नव्हते. त्यामुळे मी त्याचा अभ्यास केला की कन्झ्युमर कोर्टात केस कशी करतात. पूर्ण अभ्यास केल्यानंतर मी त्याच्या टेम्पलेटमध्ये पूर्ण डॉक्युमेंट क्रिएट केलं. केस करण्याच्या अगोदर तुम्हाला अपोजिशन पार्टी जी माझ्या केसमध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे होती, त्यांना एक नोटीस द्यावी लागते. ती नोटीस दिली, त्याच्यावर त्यांनी काही रिप्लाय नाही दिला. म्हणजे नोटीस अशी असते की बाबा तुम्ही याला आम्ही सांगतोय की मी तुमच्या अगेन्स्ट कोर्टात केस करतोय, या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही जर मला माझी मागणी पूर्ण केली नाही तर मी कोर्टात जाऊन तुमच्या अगेन्स्ट केस करेल. ऑब्व्हियसली कॉलेजनी एवढं म्हणजे स्वतः जाऊन माझं त्यांनी काय ऐकलं नव्हतं, तर नोटीसला काय ते ऐकतील. सो त्यांनी त्या नोटिसीला उत्तर दिलं नाही. त्याच्यासाठी काहीतरी 10-15 दिवसांचा वेळ असतो, मला ते एक्झॅक्टली आठवत नाही. सो मी तेवढा वेळ वाट पाहिला. मला अपेक्षा नव्हती की त्यांच्याकडून काही उत्तर येईल. त्याच्यानंतर मी कन्झ्युमर कोर्टात केस केली. खूप मोठी प्रोसेस असते, तुम्हाला फाईल बनवून द्यावी लागते, सगळे प्रूफ्स जोडावे लागतात, त्याच्यासाठी एक फॉर्मॅट असतो, तुमची मागणी काय, सगळ्या गोष्टी, अपोजिशन पार्टी जे काय असेल ते सगळं मी बनवलं आणि सबमिट केलं. 2 वर्ष 4 महिने आणि 28 दिवसानंतर याचा निकाल लागला. आणि याच्या दरम्यान याच्या मला वाटतं की एक 15-16 किंवा त्याच्यापेक्षा जास्त हिअरिंग झाले असतील. प्रत्येक हिअरिंगला मी उपस्थित होतो. प्रत्येक हिअरिंगला अपोजिशन पार्टी होती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, ते एकाही हिअरिंगला आले नाहीत, एकाही हिअरिंगला. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ह्या कॉलेजची मुजरी बघा किती आहे. त्यांना तुम्ही लिगल नोटीस पाठवा, त्यांना तुम्ही विनंती करा, त्यांच्यासमोर तुमची व्यथा मांडा, ते ऐकून घेत नाहीत. आणि
2 वर्ष 4 महिने 28 दिवस ही केस चालली. या केसचे 15-16 हिअरिंग झाले. त्या केसच्या एक काही हिअरिंगला पण आले नाहीत. आणि अजून हे हिअरिंग झाल्यानंतर शेवटचा निकाल आल्यानंतर निकाल सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं की निकाल काय आला. म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इतिहासामध्ये मी असा पहिलाच विद्यार्थी असेल मला असं वाटतं की ज्याने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेवरती पेनल्टी लावली. आता पेनल्टी कितीची लावली? माझी फी होती 94,586 रुपये. ठीक आहे. आणि हा निकाल आहे. जर कोणाला वाचायचा असेल तुम्ही बघू शकता. हा मी नंबर सांगतो. ग्राहक तक्रार क्रमांक CC 17406. ठीक आहे. याचा निकाल काय आला ते सांगतो. आणि हा निकाल खूप महत्त्वाचा आहे जे कोणी विद्यार्थी बघत असतील त्यांच्यासाठी की जर तुम्ही तुमचे मागणी योग्य असेल, नियमाला धरून असेल तर न्याय व्यवस्था तुमच्या पाठीशी आहे. तर निकाल काय आला? पहिलं तर मी तक्रार जी केली होती त्याच्यात टोटल जी फी होती 94,568 रुपये. त्यांनी सांगितलं की कॉलेजनी ही पूर्ण फी विद्यार्थ्याला परत करायची. फक्त फी परत नाही करायची तर ज्या दिवशी ॲडमिशन घेतलं त्या दिवसापासून 9% व्याजाने त्यांनी मला फी परत करायची 94,568 रुपये. एवढ्यावरच ग्राहक मंच कन्झ्युमर कोर्ट थांबला नाही. कोर्ट पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की या विद्यार्थ्याला जो मानसिक त्रास झाला, या विद्यार्थ्याला जो कोर्टात केस करा, हे सगळा जो प्रोसेस त्रास झालेला आहे याच्यासाठी कॉलेजवरती 50,000 रुपयाची पेनल्टी लावली. आणि ती पेनल्टी त्यांना सांगितले की हा आदेश ज्यावेळेस त्यांना प्राप्त होईल त्याच्या 30 दिवसाच्या आत द्यायची. ठीक आहे. पण कॉलेजची मुजरी बघा, 30 दिवस उलटून सुद्धा त्यांनी ह्या 50,000 रुपये सोडा, ते म्हणजे 9% व्याजाचे रुपये सोडा, 50 काहीच 1 रुपया दिला नाही ना, काही रिप्लाय दिला, काहीच कॉलेजकडून उत्तर आलं नाही. सो एवढं सगळं होऊन सुद्धा कॉलेजने ऐकलं नाही. मग कन्झ्युमर कोर्टात जर कन्झ्युमर कोर्टाच्या आदेशाची अवहेलना होत असेल तर अजून एक प्रोसेस असते की अजून एक ॲप्लिकेशन देऊ शकता. तर मी ते कॉलेजमध्ये फाईल केलं आणि त्याच्या थ्रू अगेन नोटिसा कॉलेजकडे आल्या असतील. आठवड्याभरातच मला कॉलेजकडून फोन आला की सर तुमची असं नोटीस आलेली आहे, तुम्ही प्लीज कोर्टाकडे अजून जाऊ नका, तुमची जी काही फी आम्ही परत करतो. मी त्याला म्हणजे मला त्यावेळेस शब्द नव्हते त्यांच्याकडे सांगायला की सर मी हेच तुम्हाला 2.5 वर्षापासून हेच सांगतो की माझी फी परत करा. असो तुम्ही एवढे दिवस फी परत केली नाही. पण त्यांनी फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की माझा अकाउंट डिटेल्स वगैरे पाठवले. पुढच्या 10 मिनिटातच सगळी फी म्हणजे टोटल फी 94,000 रुपये, त्याच्यावरती 9% व्याज आणि त्याच्यावरती 50,000 रुपये पेनल्टी कॉलेजने मला नेक्स्ट फोन झाल्यानंतर 10 मिनिटात अकाउंटवरती ट्रान्सफर केले. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच, एवढी स्टोरी सांगण्याचं की कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी खूपच गोंधळ चालतो. विद्यार्थ्यांना वेटीस धरलं जातं, विद्यार्थ्यांची पिळवणूक होते. हा विषय हा फी रिकव्हरी करण्याबाबतचा होता. नवीनच आत्ता बऱ्याचशा विद्यार्थ्यांसोबत मी बोलतो आहे आणि एक माझ्या ओळखीचीच विद्यार्थिनी आहे, तिची फी तिनं पूर्ण फी भरूनसुद्धा लास्टला तिचा लिव्हिंग सर्टिफिकेट मार्कशीट कॉलेजने दिलं नाही. का? तर तिची फी पेंडिंग आहे. पण कॉलेजच्या सर्क्युलरनुसार, कॉलेजच्या फी स्ट्रक्चरनुसार तिनं पूर्ण फी भरली होती तरी पण तिचं डॉक्युमेंट्स देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. शेवटी टोटल जी फी होती 24,000 रुपये काहीतरी, त्यांच्या म्हणण्यानुसार, तिच्या म्हणण्यानुसार तर शून्यच होती, तरी त्यांनी 10-12 रुपये घेतली शेवटी आणि मग डॉक्युमेंट सोडले. तर अशा बऱ्याचशा केसेस आहेत. जर तुम्हीही विद्यार्थी असाल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे आणि किंवा कोणत्याही कॉलेजचे आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्यावर अन्याय झाला आहे तर माझ्याशी संपर्क नक्की साधू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रतिक्रिया नोंदवू शकता. मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की घाबरू नका. कॉलेज तुम्हाला अनेक प्रकारे तुमची पिळवणूक करू शकतं कारण तुम्ही शेवटी त्या कॉलेजचे विद्यार्थी असाल. पण जर तुम्ही खरे असाल तर न्यायव्यवस्था तुमच्या बाजूने आहे. हे अशी दुसरी जी केसबद्दल मी सांगत होतो विद्यार्थ्यांना त्यांच्या डॉक्युमेंट्स न देण्याची, त्याबद्दल मी सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. त्यामुळं जर अगेन तुमच्यामध्ये कोणी जर विद्यार्थी असेल ज्यांना अशा प्रकारच्या त्रासाला समोर जावं लागते तर तुम्ही नक्कीच माझ्याशी संपर्क साधू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. शेवटी एवढंच मिळेल की घाबरू नका आणि विद्यार्थ्यांचा लढा हा एकजुटीने लढा जेणेकरून त्याला लवकरात लवकर न्याय मिळेल. धन्यवाद.